नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये. तर चित्रपटाचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय, मराठी माध्यम आणि मराठी चित्रपट आहे आणि मराठीतच रिव्ह्यू होणार आहे आणि मी मराठीतच रिव्ह्यू देतो. तर सुरुवात करूया, सरळ मुद्द्याला हात घालूया. हा चित्रपट म्हणजे नक्की काय आहे, या चित्रपटा संबंधित अधिक माहिती काय देता येईल आणि हा कोणत्या विषयावरती आहे, कोणते मूलभूत आणि महत्वाचे सामाजिक विषय घेऊन हा चित्रपट जन्मला आहे आणि त्याचं त्या अशा पद्धतीने सादरीकरण करण्यात आलंय त्याबद्दल आपण बोलूया. हा चित्रपट रिलीज होऊन जवळजवळ एक दीड आठवडा झालाय आणि त्याच्यानंतर मी रिव्ह्यू देतोय. त्याचं कारण असं आहे, आपला मराठी चित्रपट असल्यामुळे फुकटचा फेक रिव्ह्यू देण्याचं नाहीये किंवा लगेच रिलीज झाला आणि दुसऱ्या दिवशी रिव्ह्यू देतोय. अशा बहती गंगेत काही जण हात धुतात आणि काही जण काही फ्लो देतात, तसं काही देणं नाहीये. अगदी मनापासून शांत चित्ताने आणि प्रेमाने चित्रपट पाहिलाय आणि त्याच्यानंतर मी हा रिव्ह्यू देतोय. तर चित्रपट सुरुवातच घेऊन येतो ती म्हणजे मराठी शाळा पाडण्याबाबतची. आता मराठी शाळा, प्रत्येक जण मराठी शाळेमध्ये आपल्यातले सगळेच शिकलेत बऱ्यापैकी. जे माझ्या पिढीच्या आतापर्यंत जे आहेत ते सगळे मराठी शाळेत शिकलेत आणि त्या चित्रपटात सुरुवातच तशी आहे की मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आतला मसाला न सांगता फक्त आउटलाईन सांगेन आणि मूळ मुद्द्याला हात घालेन. आता आउटलाईन अशी आहे की चित्रपटामध्ये सुरुवातीलाच मुख्याध्यापक शाळेची बद्दल अनुभव सांगतात, शाळा कशी आहे काय आहे त्याबद्दल सांगतात.